गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज ॲडव्हान्स सी प्रोग्रामिंगचं बऱ्याच दिवसांनी आपण लेक्चर घेतो आहे, कारण मध्ये आपण फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम घेतली. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना क्वेश्चन विचारले गेले, लेक्चर पाहताय का. कोण जण म्हटलं रेंज नाही आहे, कोणी सुरुवातच नाही केली, म्हणून थोडं थांबलो आणि आता आपण पुन्हा स्टार्ट करतो आहे. कारण आता जे लेक्चर होतील त्याच्यावर आपलं प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. प्रॅक्टिकल एक्झाम पहिला एक आपण ॲरे चॅप्टर घेतला आहे, तो जेवढे काय तुम्हाला क्वेश्चन्स दिलेत किंवा जेवढे काय प्रोग्राम दिलेत ते सॉल्व करून मला रविवारपर्यंत द्यायचेत. विथ आज उद्या 2 दिवसात जे काय पॉईंटरचं चॅप्टर संपल ते जे प्रॅक्टिकल असेल, त्याचे कन्सेप्ट असतील, ते सर्व क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिकल झूम मीटिंगद्वारे विचारले जातील. तुम्हाला त्याचे व्यवस्थित ॲन्सरिंग करायचं आहे. ठीक आहे. आपण फर्स्ट पॉइंटर चॅप्टरमधील एक लेक्चर घेतलं होतं. आपण फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ पॉइंटर पाहिलं होतं की पॉइंटर काय आहे, विथ त्याचं डिक्लेरेशन पाहिलं होतं, त्याचं इनिशियलायझेशन पाहिलं होतं आणि तो कशा प्रकारचं त्याचं वर्क आहे किंवा त्याचं कशा प्रकारचं मेमरी रिप्रेझेंटेशन आपण पाहिलं होतं. तरी आज पुन्हा आपण ते पाहू. फर्स्ट की मला पॉइंटर समजला पाहिजे की पॉइंटर म्हणजे काय. पॉइंटर आपण पाहिलं होतं की पॉइंटर इज अ व्हेरिएबल. काय तो लक्षात घ्या. आपण जेवढं काय ॲरे पाहिला ॲडव्हान्स सी प्रोग्रामिंगमध्ये, आपण ज्या काय कन्सेप्ट पाहतो, आपण डेटा टाईप किंवा व्हेरिएबल, ह्या 2 गोष्टी मला समजल्या. तुम्हाला फर्स्ट लेक्चरपासून किंवा जसे तुम्ही ॲडमिशन घेतले त्यापासून तुम्हाला सांगितले, मला अदर कन्सेप्ट नाही समजलं तर कळतील. मला फक्त डेटा टाईप आणि व्हेरिएबलची एकदा कन्सेप्ट कळली, मला कोणत्याही टाईपची लँग्वेज असू द्या, कोणत्याही टाईपचं प्रोग्रामिंग असू द्या, मला सॉल्व करता येणार म्हणजे येणार. कारण का, डेटा टाईप म्हणजे काय, कोणत्या टाईपमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची आणि व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मला व्हेरिएबल लागणार आहे. ओके. तर आपण ॲरेपर्यंत म्हणजे फंक्शनपर्यंत आपण सिंगल व्हेरिएबल घेतला होता. आपण एक सिंगल व्हेरिएबलला एक सिंगल व्हॅल्यू आपण स्टोअर करत होतो. आपण एक व्हेरिएबल घेतला, त्याला व्हॅल्यू स्टोअर केली. परंतु जसं माझं माइंड ब्रॉड होत चाललं आहे, जशा प्रकारचं माझं ॲनालिसिस होत चाललं आहे, जशी प्रोग्रामिंग लेवल माझी वाढत जाईल, त्यावेळेस मला नाही का गरज कशाची पडणार आहे की बाबा मला एका व्हेरिएबलला जर मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील, फॉर एक्झाम्पल स्टुडंटची लिस्ट मला फाइंड करायची असेल किंवा राईट करायची असेल किंवा स्टोअर करायची असेल किंवा मला सॉर्टिंग करायचं असेल, अशा वेळेस जर 1000 विद्यार्थी असतील तर मला 1000 व्हेरिएबल घ्यायला लागतील का. तुम्हाला त्यावेळेस कमेंट केली होती, जर 1000 व्हेरिएबल मला घ्यायचे असतील तर ते कशा प्रकारचं प्रोग्रामिंग असेल. आपल्याला जर IT इंडस्ट्री मध्ये गेलो तर नाही का अशा टाईपचं प्रोग्रामिंग केलं असेल किंवा अशा टाईपचा अल्गोरिदम तयार केला असेल तर आपल्याला सन्मानानं म्हणजे लाथा मारून बाहेर काढतील. त्यासाठी ज्यावेळेस एक्स आपण एका व्हेरिएबलला एक व्हॅल्यू असाइन करतो, माझं माइंड ब्रॉड झालं आहे, अशा वेळेस मला 1000 व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर मी एकाच व्हेरिएबलला व्हॅल्यू स्टोअर करेल. पण विच कन्सेप्ट इज यूज्ड, तर वी आर युजिंग अ ॲरे. आपण यूज काय करतो, आपण ॲरे यूज करतो. कारण ॲरे कन्सेप्ट काय आहे, इट इज अ डेटा टाईप, इट इज अ कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल डेटा टाईप आहे. कारण स्ट्रक्चरल म्हटल्यानंतर काय असतं की एखाद्या व्हेरिएबलमध्ये अनेक व्हॅल्यू असतात, दॅट इज कॉल्ड स्ट्रक्चरल डेटा टाईप. कोणता, ॲरे. म्हणजे एका व्हेरिएबलला आम्ही मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, ते कन्सेप्ट आपण ॲरेमध्ये पाहिली. आपण वेगळं काय कन्सेप्ट शिकलो नाही. मग ते कसं करायचं, काय करायचं, कशा प्रकारची कन्सेप्ट असेल, फक्त वी आर युजिंग काय की मला गरज पडली काय, मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायच्यात. हा कन्सेप्ट तीच. मला जर पेलोंड्रम नंबर घ्यायचा असेल तर मल्टिपल व्हॅल्यू घेऊन पेलोंड्रम फाइंड करल. 1000 विद्यार्थी घेतले तर मी सॉर्टिंग करल, असेंडिंग ऑर्डरमध्ये लावू शकतो, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावू शकतो, एन व्हॅल्यू घेऊ शकतो, किती व्हॅल्यू मी घेऊ शकतो. इट इज युजिंग अ ॲरे. आणि मग ते आपण कन्सेप्ट शिकलो की ॲरे म्हणजे काय असतो, मग त्यांचे सिंटॅक्स आहेत. आपण कोणतीच गोष्ट मनाने लर्न करत नाही. जी काय सी प्रोग्रामिंगची सिंटॅक्स आहे, जो काय कंपायलर आहे, त्या कंपायलरच्या स्ट्रक्चरनुसार आपण रीड करत असतो किंवा लर्न करत असतो.
ॲरेबद्दल आपण पाहिलं, सगळा ॲरे काय असतो तो आपण त्या चॅप्टरमध्ये पाहिला. पण नेक्स्ट पॉइंटर कन्सेप्ट आली. पॉइंटरमध्ये मला एखाद्या व्हेरिएबलची ॲड्रेस मी दुसऱ्या व्हेरिएबलला स्टोअर करू शकतो. व्हाय? डायरेक्टली मला ॲक्सेस करता येईल. जर मी कालपर्यंत एक व्हॅल्यू यूज करत होतो, परंतु एका घरातून दुसऱ्या घरात जायचं असेल तर मला काय करावं लागत होतं, दुसरा एक व्हेरिएबल घ्यायला लागत होता. परंतु ज्या घरात मी काम केलं आहे त्याच घरात व्हॅल्यू स्टोअर होत होती. तिथून मला दुसरीकडे द्यायची असेल तर ती व्हॅल्यू स्टोअर होत नव्हती. मग अशा वेळेस मला डायरेक्ट मेमरीमधील व्हॅल्यू मला काय करायची असेल, चेंज करायची असेल, तर वी आर युजिंग अ पॉइंटर कन्सेप्ट. कारण का पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट रिप्रेझेंट व्हॉट रिप्रेझेंट, काय रिप्रेझेंट करतो तो, लोकेशन. काय करतो, लोकेशन. लोकेशन म्हणजेच काय, तर ॲड्रेस. म्हणजेच काय, रेफरन्स. जर मला त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा डायरेक्ट ॲड्रेसच माहीत असेल, तो कुठं राहतो, तिथं जाऊन जर मी डायरेक्ट त्याची व्हॅल्यू चेंज केली तर माझं काय होईल, दुसरा एखादा व्हेरिएबल यूज करायचा तोही राहील. इट इज अ टाईम कन्झ्युमिंग अँड फास्ट ॲक्सेस प्रोग्रॅमिंग. एक लक्षात घ्या, पॉइंटर कन्सेप्ट ही जावामध्ये नाही आहे. जावा लँग्वेज नंतर काय आली, पॉइंटर सी प्रोग्रॅमिंगला थोडंसं इझिली ऑपरेट करता यावी किंवा ॲप्लिकेशन लेवल फास्टली ॲक्सेस करण्यासाठी जावा प्रोग्रॅमिंगची डेव्हलप झाले. इट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. त्याच्यामध्ये पॉइंटर काय नाही, कारण पॉइंटर हा कन्सेप्ट थोडासा कॉम्प्लेक्स असल्यामुळं विद्यार्थी त्याच्यापासून काय करतात, लांब पडतात. परंतु इट इज अ सिम्पल थिंग. फक्त मला काय कळलं पाहिजे की पॉइंटर इज अ व्हेरिएबल व्हॉट रिप्रेझेंट द लोकेशन. काय तो रिप्रेझेंट करतोय, तर लोकेशन. काय, तर ॲड्रेस. मग त्याची पण कन्सेप्ट आहे. मग तो स्टोअर कसा होतो, कशा प्रकारचा होतो, तो आपण पाहिला. पण मग तो कशा प्रकारचा स्टोअर होतो, त्याचं डिक्लेरेशन काय आहे ते पाहिलं आपण. सिम्पल. काय, एक व्हेरिएबल आहे, इंट आय इज इक्वल टू 3 घेतला, ह्याचा ॲड्रेस मला स्टोअर करण्यासाठी मला पॉइंटरची गरज आहे. मग एक पॉइंटर व्हेरिएबल घेतला, इंट पॉइंटर. ओके, ह्या पॉइंटरमध्ये ह्याचा ॲड्रेस मी स्टोअर करणार. इट इज अ डिक्लरेशन. त्याला काय म्हणतो आपण, डिक्लरेशन. इनिशियलायझेशन काय केलं, धिस पॉइंटर इज इक्वल्स टू ॲड्रेस ऑफ आय. कोणाचा, ह्याचा ॲड्रेस ह्या पॉइंटरमध्ये स्टोअर करा. इट इज अ डिक्लरेशन विथ इनिशियलायझेशन कन्सेप्ट. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिले. जर नाही का ते लेक्चर सापडत नसेल तर मला वाटतं मी पहिलं, दुसरं, तिसरं सलग हे 4-5 चॅप्टर अख्खेच लेक्चर मी काय करते, त्या पॉइंटरचे टाकून देईल उद्याच्याला. सगळे नाही का आज 4 लेक्चर आणि पहिलं एक लेक्चर, असे 5 लेक्चरचे काय करेल, लिंक तुम्हाला उद्याच्याला एकदाच पाठवून. म्हणजे शनिवार आणि रविवार 2 दिवस पाहून आपल्याला त्याच्यावर प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करायची. ओके, तर इट इज अ डिक्लेरेशन विथ अ इनिशियलायझेशन. आपण त्यावेळेस अख्खं एक लेक्चर केलेलं, त्याच्यावरती व्यवस्थित लेक्चर लर्न करा. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी लर्न केलेल्या आहेत की बा कशा प्रकारचा व्हेरिएबल घ्यायचा, तो कशा प्रकारे स्टोअर होतो, ह्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन कसं असेल. इट इज आय, हे 3 व्हॅल्यू झालं. ह्याला काहीतरी आपण बाय डिफॉल्ट ॲड्रेस देतो, बाय डिफॉल्ट म्हणतोय. तो 1000 असेल तुम्ही 500 म्हणा, 200 म्हणा, 300. इट इज अ सुरुवात करा. ओके, ह्याचा ॲड्रेस काय, 1000. ह्या कुठं स्टोअर केला, ह्या पॉइंटर व्हेरिएबलला. इट इज अ पॉइंटर अँड स्टोअर ॲज अ 1000. आणि ह्यालासुद्धा काय असेल, वेगळा काय असेल, ॲड्रेस असेल. कारण काय असतं, पॉइंटर म्हणजे काय, इट इज अ रेफरन्सिंग किंवा डी रेफरन्सिंग पॉइंटर. वी आर युजिंग अ स्टार पी किंवा स्टार पॉइंटर. म्हणजे इट इज अ डी रेफरन्सिंग पॉइंटर किंवा त्याला इनडायरेक्शन पॉइंटर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्याला काय नाव आहेत. इट इज अ ॲस्ट्रॅट्रिकचा यूज कशासाठी केला जातो, इन डायरेक्शन दाखवण्यासाठी. किंवा कारण इकडून तिकडं किंवा तिकडून तिकडं एका पॉइंटर व्हेरिएबल दुसऱ्या पॉइंटर व्हेरिएबलला काय होत असतो, त्याची मेमरी स्टोअर करत असतो. एका व्हेरिएबलची पॉइंटर व्हेरिएबलला, पॉइंटर व्हेरिएबलची दुसऱ्या पॉइंटर व्हेरिएबलला, त्याची तिसरी. म्हणजे आपण तुम्ही डबल टिपल पॉइंटर कितीही तुम्ही यूज ह्याच्यामध्ये करू शकता. ती नेक्स्ट एखाद्या कन्सेप्टमध्ये आले की आपण ती लर्न करू. बट इट इज अ डिक्लरेशन, इनिशियलायझेशन अँड दॅट मेमरी रिप्रेझेंटेशन.
आपण हे लेक्चर पाहिलेलं आहे, कारण आपल्याला पुढचा नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे की पॉईंटर. परंतु तुम्हाला समजलं पाहिजे की डिक्लेरेशन काय असतं, इनिशियलायझेशन. एक लक्षात घ्या, पॉईंटर इज अ व्हेरिएबल. ह्याच्यापेक्षा वेगळं काय बोलायचं म्हणून, काय दॅट रिप्रेझेंट, तो काय रिप्रेझेंट करतो, लोकेशन्स किंवा ॲड्रेस किंवा रेफरन्स. लक्षात घ्या. ठीक आहे, आपण पॉईंटर म्हणजे काय पाहिलं, डिक्लेरेशन म्हणजे काय पाहिलं, आपल्याला त्याच्यावरचे काय, किंवा तो डी रिप्रेसिंग पॉईंटर असतो किंवा तो इनडायरेक्शन पॉईंटर असतो. आपल्या ह्याच्यावरच्या ऑपरेशन पाहिजेत, छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत की पॉईंटर यूज करत असताना पॉईंटरमध्ये कोणत्या गोष्टी होतात आणि कोणत्या गोष्टी होत नाहीत. बरेच ऑपरेटर आहेत, कोणते ऑपरेटर होत नाहीत, कशा प्रकारचे ऑपरेटर होतात, कारण इट इज अ व्हेरिएबल. तो काय एक व्हेरिएबल आहे आणि मेमरी रिप्रेझेंटेशनशी तो काय असतो, निगडीत असतो किंवा अटॅच असतो. कारण पॉईंटर म्हटलं की माझी कन्सेप्ट ही चुकीची ठरली गेली नाही पाहिजे. पॉईंटर इज अ व्हॅल्यू ॲट ॲड्रेस. हाऊ टू रीड, मी जर असं म्हटलं पॉईंटर स्टार, कसं रीड करणार ह्याला, हाऊ टू रीड, इट इज अ व्हॅल्यू ॲट ॲड्रेस. कोणाचं, तर पॉईंटरचं. ह्या पॉईंटरचं व्हॅल्यू काय असेल, तर ॲड्रेस असेल. लक्षात घ्यायचं. इट इज अ, हा कुठेही जाऊ द्या, 3 वर्षात जाऊ द्या, 5 वर्षात जाऊ द्या, जर पॉईंटर तुम्हाला शिकायचा असेल किंवा जर पॉईंटर सोडून तुम्ही अदर लँग्वेज यूज केली किंवा सी प्रोग्रामिंग सोडून दुसरी लँग्वेज यूज केली, त्यात पॉईंटर नसेल तर ओके ठीक आहे. परंतु ज्याला चांगला पेमेंट घ्यायचा असेल, ज्याला चांगला जॉब मिळवायचा असेल, तर त्यांनी सी प्रोग्रामिंगमध्ये करत असताना किंवा CPP गेल्यानंतर C++ लँग्वेजमध्ये गेल्यानंतर जर पॉईंटर हा बेस चांगला ठेवला तर तुम्हाला ह्या पॉईंटरच्या एका कन्सेप्टवर तुम्हाला कोणत्याही टेक्नॉलॉजीवर किंवा कोणत्याही कंपनीमध्ये तुम्हाला काय होईल, जॉब ॲक्सेस होईल आणि ते फास्टली आणि चांगल्या पगाराची, चांगल्या सॅलरीची. लक्षात घ्या, कारण पॉईंटर इज हाय लेवल ऑफ डेटा टाईप आहे किंवा हाय लेवल ऑफ व्हेरिएबल आहे. कारण मला तो समजला पाहिजे, कारण तो मेमरीमध्ये असतो, कुठं असतो, आणि एखाद्या मेंदूमध्ये मला ॲनालिसिस करायचं असेल तर त्याचं ॲनालिसिस मोठं असतं किंवा ती कॉम्प्लेक्सिटी जास्त वाढलेली असते. लक्षात घ्यायचं जा. कारण मी वरच्यावर ॲप्लिकेशन बघा, युजर एखादं ॲप्लिकेशन तुम्ही गेम खेळता तुम्हाला सोपं गेलं, पण गेम तयार करणारा सोप्पा नाही आहे. इट इज अ ॲनालायझर येतो, युजरला ते सोपं झालं. लक्षात घ्या. म्हणजे एखादी कन्सेप्ट डेव्हलप करायची असेल किंवा काय करत असेल तर वर्किंग करत असताना पॉईंटर इज इम्पॉर्टंट, कारण तुम्ही डायरेक्ट मेमरीशी खेळताय. ठीक आहे, आपलं नेक्स्ट पॉईंटर पाहिजे की ॲरिथमॅटिक. ॲरिथमॅटिक जे काय ऑपरेटर आहेत किंवा ॲरिथमॅटिकची नावाची कन्सेप्ट आहे. आपण ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन, इन्क्रिमेंटिंग, डिक्रिमेंटिंग करतो. मग ह्या पॉईंटरमध्ये जर एखाद्या पॉईंटर व्हेरिएबलला मी इन्क्रिमेंट करत असेल किंवा डिक्रिमेंट करत असेल तर तो कशा प्रकारचा रिराईट होतो बघू आपण. सिम्पल. फर्स्ट आपण ॲरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये कोणत्या गोष्टी होतात, कोणत्या गोष्टी नाही होत. इन्क्रिमेंटिंग ऑपरेटर किंवा डिक्रिमेंटर ऑपरेटर. पहा, इन्क्रिमेंटिंग आणि डिक्रिमेंटिंगमध्ये काय होईल, जर मी एखादा व्हेरिएबल घेतला, आय इज इक्वल कन्सेप्ट समजून घ्या, ह्या काय सिंटॅक्स लेवल नाहीत हे, परंतु जरी सिंटॅक्स लेवल जरी असल्या तरी ही प्रोसेस कशी कन्सेप्ट आहे किंवा इन्क्रिमेंट डिक्रिमेंट होता असेल, तो ॲरे कशा प्रकारचं वर्क होतो सिंटॅकली किंवा त्याच्या कंपायलरने कशा प्रकारे त्याला डेव्हलप केला आहे किंवा एखादी गोष्ट त्याच्यामध्ये होत नाही का. आता मला एखादी व्हेरिएबल मी काय करतो, एखादा व्हेरिएबल आय इज इक्वल टू 3 घेतला, तो I++ केला तर काय होईल, 4 होईल. मग प्री इन्क्रिमेंट, पोस्ट इन्क्रिमेंट, आपण त्या गोष्टी अनेक पाहिलेल्या आहेत बरोबर. मला ती कन्सेप्ट महत्त्वाची इन्क्रिमेंट डिक्रिमेंटची, परंतु मी करतोय पॉईंटरला ++ करतोय. कसं पहा, जर एक व्हेरिएबल घेतला आय इज इक्वल टू 3, एक पॉईंटर घेतला, कन्सेप्ट समजून घ्या, आणि ह्या पॉईंटरला मी ॲड्रेस ऑफ पॉईंटर म्हणजे इथे पॉईंटर डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन. जर हा पॉईंटर आहे तो ++ केला तर पॉईंटर म्हणतोय मी, पॉईंटर. पाहता सगळ्यात महत्त्वाचं मला मेमरी रिप्रेझेंटेशन महत्त्वाचं असतं. कशा प्रकारचं होईल,
आय इज इक्वल टू 3. ओके, पॉइंटर व्हेरिएबल घेतला आहे. ओके, हा पॉइंटर व्हेरिएबल ह्याचा ॲड्रेस फॉर एक्झाम्पल 1000 असेल, ह्याचा ॲड्रेस ह्याच्यामध्ये स्टोअर झाला 1000, ह्याला काहीतरी ॲड्रेस असेल. ओके, इट इज अ सिम्पल मेमरी रिप्रेझेंटेशन. ज्याला डिक्लरेशन दिलं आहे, ज्याला इनिशियलायझेशन केलं आहे आणि त्याला जर मेमरी काढता आली सिम्पल, तुम्हाला मेमरी एकदा फाइंड करता आली ना, तुम्हाला नंतरच्या कन्सेप्ट पॉईंटरच्या जेवढ्या कन्सेप्ट आहे ना 4 चॅप्टरमधल्या 4 लेक्चरमधल्या त्या नाही आलं तरी चालेल, पण तुम्हाला हे आलं पाहिजे. एवढंच डिक्लरेशन, इनिशियलायझेशन नेमकं काय होतं आणि त्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन एकदा एवढं काढता आलं की तुम्हाला ॲटोमॅटिक सिस्टीम डेव्हलप करता येते. ठीक आहे. देन पॉइंटर प्लस प्लस म्हटलं आहे म्हणजे 1ने इन्क्रीमेंट झाला आहे. मग लक्षात घ्या पॉइंटर म्हणजे काय, इट इज व्हॅल्यू ॲट ॲड्रेस. मग पी टी आर काय, ह्या पी टी आरमध्ये किंवा ह्या पॉइंटरमध्ये काय शिल्लक 1000 आहे. बरोबर, ह्या पॉइंटरची व्हॅल्यू काय 1000 आणि त्याची इन्क्रीमेंट केली, काय केली, मग 1ने इन्क्रीमेंट होतो. कितीने इन्क्रीमेंट होईल तो, +1ने इन्क्रीमेंट होतो. बरोबर ना. जर प्लसने इन्क्रीमेंट होत असेल, एका व्हॅल्यूने इन्क्रीमेंट होत असेल, परंतु ॲड्रेस कसा स्टोअर होत असतो आपण ॲरेमध्ये पाहिला. ॲरेमध्ये जर हे 3 व्हेरिएबल असेल आणि ह्याचं मी स्टार्ट केला, जर मी 32 बिट ऑपरेटिंग सिस्टीम घेतली, नीट लक्ष द्या, एवढं समजलं तरी बाद झालं. 32 बिट सिस्टीम घेतली, बाय डिफॉल्ट मी 1000 घेतला, तर पुढचा व्हेरिएबल ॲड्रेस काय असेल 1004 असेल, कारण 32 बिटची म्हणजे एका इंटिजरची व्हॅल्यू आपण 4 बाईट घेतो. किंवा जर 32 बिट असेल तर 16 असेल तर 2 बाईट्स घेतो. काय बुकमध्ये 2 इन्क्रीमेंट केलेले असेल, कारण का समजून घ्यायचं की इट इज अ 16 बाईट कंपायलर सिस्टीम. जर मी 4 घेत असेल तर इट इज अ 32 बिट सिस्टीम. तर हा पुढचा काय येईल, इट इज अ मेमरी अशा टाईपमध्ये स्टोअर होत असते. मग आता ॲड्रेस माझा ह्या व्हेरिएबलचा 1000 आहे, ह्याची इन्क्रीमेंट केली तो कितीने होणार आहे इन्क्रीमेंट, तो झाला पाहिजे 1001 झाला पाहिजे. बरोबर ना. पण नाही, पॉइंटरमध्ये कसली व्हॅल्यू स्टोअर आहे, ॲड्रेस. जर व्हॅल्यू ॲड्रेसची स्टोअर होत असेल तर 1001 हा मेमरी ॲड्रेस होऊ शकत नाही त्याचा, कारण इंटिजर व्हेरिएबलचा. बरोबर ना. इन्क्रीमेंट झाला आहे, मग अशा वेळेस मला कळलं पाहिजे की ही सिस्टीम कोणत्या टाईपची आहे. तर त्याला जर 32 बिट ऑपरेटिंग सिस्टीमची असेल तर ह्याला 4 बाईटने मल्टिप्लिकेशन होईल त्या डेटा टाईपने. जर 16 असेल तर 2 बाईट्सनी काय होईल, त्याला मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे ह्याचा आउटपुट 1000 + 1 × 4. बरोबर ना. इट इज अ 32 बिट ऑपरेटिंग सिस्टीम. 4ने त्याची काय होईल साईज वाढल. देन 1000 + 1 × 4 4 की झालं 1004. म्हणजे जर मी पॉइंटरचा हे केलं तर आउटपुट येताना काय येईल 1004. इट इज अ सिम्पल सिस्टीम. समजून घ्या. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर, इन्क्रीमेंट केलं किती आला त्याचा ॲड्रेस 1000 आहे बाय डिफॉल्ट. बरोबर. आणि त्याचा इन्क्रीमेंट केला 1ने इन्क्रीमेंट होतो, परंतु तो काय आहे पॉइंटर आहे. पॉइंटरमध्ये काय असतो ॲड्रेस असतो. मग ॲड्रेस कितीने वाढणार आहे, डिपेंड्स ऑन अ बाईट सिस्टीम, डिपेंड्स ऑन अ कंपायलर सिस्टीम. जर बिट 32 बिट कंपायलर सिस्टीम असेल तर 1 बाईट म्हणजे किती 4, म्हणजे 1 इंटिजर साईज म्हणजे किती 4 बाईटनी तो इन्क्रीमेंट होत चालतो. बरोबर. ॲरेमध्ये स्टोअर करत असताना त्याची मेमरी, त्यासाठी ॲरे समजला पाहिजे. समजतंय का. जर फ्लोट असेल तर 1ने 8ने होईल, कॅरेक्टर असेल तर 1ने इन्क्रीमेंट होईल. म्हणजे डिपेंड्स ऑन अ टाईप ऑफ विच ऑफ टाईप इंटिजर डेटा टाईप. मग इंटिजर आहे म्हणून 4 बाईट विजिंग अ 32 बिट सिस्टीम. जर 16 असेल तर किती मल्टिप्लाय होईल 2ने होईल. लक्षात घ्या. म्हणजे आउटपुट काय आलं असतं 1002 आलं असतं जर 16 बिट कंपायलर सिस्टीम घेतली तर. ओके ठीक आहे. जर मी आता मायनस केलं म्हणजे डिक्रीमेंट केलं तर काय आउटपुट येईल, इथून मायनस करायचं आहे एवढंच. आता मला 30 बिट सिस्टीम आहे, बाईट किती 4 बाईट कळलं, किती बाईट कमी होतील त्याचे 1000मधून 4 म्हणजे किती 996. म्हणजे आउटपुट काय आलं 996. 4 बाईटने तो कमी आला. कारण का कमी आला, 1ने इन्क्रीमेंट होतो म्हणजे ॲड्रेस 4ने कमी झाला.
कारण मेमरी रिप्रेझेंटेशन 32 बिटनी काय होत असते, एक 1 बाईटची काय होते वेगवेगळ्या पद्धतीने 1000 घेतली तर 104 108 अशी स्टोअर होईल. जर 32 बिट सिस्टीम असेल, 4 बाईट कंपायलर सिस्टीम असेल तर, किंवा 32 बिट कंपायलर असेल, 16 असेल तर दोन्ही इन्क्रीमेंट झाली असती. हे समजलं पाहिजे. इट इज इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर. हे लेक्चर जेवढं तुम्हाला रिपीट टू रिपीट पाहता येईल तेवढं रिपीट टू रिपीट पाहण्याचा प्रयत्न करा. देन नेक्स्ट, ॲडिशन or subtraction of a constant number. कोणतं कॉन्स्टंट नंबर, लक्ष द्या इकडं. कॉन्स्टंट नंबर म्हटलं म्हणजे काय, पॉइंटर हा आपण घेतला त्यातून मी प्लस असं एक करू शकतो म्हणजेच इन्क्रीमेंट झाला, किंवा पॉइंटर 2नी प्लस केला, किंवा पॉइंटर मायनस केला, किंवा पॉइंटर मायनस केला. म्हणजे काय, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कॉन्स्टंट नंबरनी. इट इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू, इट इज अ कॉन्स्टंट नंबर. ह्या कॉन्स्टंटने काय केलं, पॉइंटरला प्लस केला किंवा मायनस केला. इट इज अ कन्सेप्ट ॲडिशन ऑफ ऑर सबट्रॅक्शन. म्हणजे अरिथमॅटिकमध्ये कोणत्या गोष्टी होतात, ॲडिशन पण होती, सबट्रॅक्शन पण होती. कोणाचं, कॉन्स्टंट नंबरशी. लक्षात घ्या, कोणाची, कॉन्स्टंट नंबरशी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल पाहू आपण. इंट I इज इक्वल टू 3, पॉइंटर इंटीजर, देन पॉइंटर प्लस मी 1 म्हटलं तर व्हॉट, त्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन काय आलं, I इज इक्वल टू 3000. हा 1000 आला ह्याच्यामध्ये, हा पॉइंटर आहे माझा आणि हा आपला 2000. ओके, इट इज अ मेमरी रिप्रेझेंटेशन्स. एकनी काय आला, ॲड झाला, एकनी ॲड झाला म्हणजेच काय आला 1000 + 1. परंतु मेमरीमध्ये स्टोअर होत असताना हा काय ॲड्रेस आहे, त्यामध्ये स्टोअर होत असताना जर 4 बाईट असेल तर 4 बाईट 1000 + 4 1004. म्हणजे मागाचीच इन्क्रीमेंट डिक्रीमेंट एकने केला. जर मी 2नी केला तर काय होईल, 2 × 4 म्हणजे किती, 8. म्हणजे आउटपुट काय आलं, 1008. इट इज ॲडिशन ऑफ कॉन्स्टंट नंबर. म्हटलं कॉन्स्टंट नंबरनी केलं. मग आपण इन्क्रीमेंट डिक्रीमेंटनी करत होतो. कोणाला, तर पॉइंटर व्हेरिएबलला. पॉइंटर इन्क्रीमेंट पण करतो आणि डिक्रीमेंट पण करतो. तसाच तो कॉन्स्टंट व्हॅल्यू घेऊन त्याची काय करा, ही इट इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. हे कॉन्स्टंट व्हॅल्यूने त्याला ॲड केलं, त्या कॉन्स्टंट व्हॅल्यूने काय केलं, सबट्रॅक्ट केलं. लक्षात घ्या. जर मी -2ने केलं तर काय होईल, मायनस होईल. 8ने काय होईल, तो मायनस होईल. म्हणजे काय आलं, 992. इट इज अ ॲडिशन ऑफ सबट्रॅक्शन ऑफ कॉन्स्टंट नंबर. लक्षात घ्या, हेच कन्सेप्ट कळल्या पाहिजेत आणि इट इज अ इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हे जर मला नाही आलं, तुम्हाला कोणत्याही प्रकारे पुढे जाऊ द्या, कसल्या प्रकारचं प्रोग्रामिंग असू द्या, ते कधी जमणार नाही पॉइंटरमधलं तरी. ह्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत. कारण ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ कॉन्स्टंट नंबर म्हणतो, कॉन्स्टंट नंबरशी. देन नेक्स्ट, डिफरन्सिंग किंवा डिफरन्सिंग पॉइंटर ऑफ सबट्रॅक्शन वन पॉइंटर टू अनदर पॉइंटर. म्हणजे एका पॉइंटरमधून दुसरा पॉइंटर मी वजा करू शकतो किंवा मायनस करू. सबट्रॅक्शन फक्त म्हणतोय काय, सबट्रॅक्शन. ओके, सबट्रॅक्शन कोणाचं करतोय, पॉइंटर अँड अनदर पॉइंटर. बघा, सबट्रॅक्शन कोणाचं करतोय, एका पॉइंटरचं दुसऱ्या पॉइंटरचं सबट्रॅक्शन करतोय मी. डिफरन्सिंग, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक इंट I इज इक्वल टू 3 घेतला. ओके, काय असेल ते पॉइंटर घेतला, पॉइंटर 1 घेतला, पॉइंटर 2 घेतला. 2 पॉइंटर घेतलेत. ह्या पॉइंटरमध्ये
मी +2 करून टाकला. ओके, देन एक्स नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्याला काय केला, पॉइंटर मायनस पॉइंटर टू मायनस पॉइंटर 1. ओके, अशा प्रकारची कन्सेप्ट असेल तर सबट्रॅक्शन कोणाचं, पॉइंटर टू अनदर पॉइंटरचं. मग सबट्रॅक्शन केलं मी कॉन्स्टंट व्हॅल्यूशी केलं, ॲडिशन केलं कॉन्स्टंट. पहा, ही वेगळं कन्सेप्ट, ही कन्सेप्ट वेगळी. ही कन्सेप्ट कोणती, ॲडिशन ऑफ कॉन्स्टंट व्हॅल्यू. ही काय, सबट्रॅक्शन ऑफ. फक्त ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, 2 पॉइंटरमध्ये मी काय करतोय, सबट्रॅक्शन करतोय, पण 2 पॉइंटरचं ॲडिशन होणार नाही. लक्षात घ्या, ॲडिशन होत नाही, फक्त काय होईल, सबट्रॅक्शन होईल. 1 पॉइंटर टू अनदर, म्हणजे कोणती होत नाही, कोणत्या आपण कोणत्या होत आहेत तो पाहतोय ॲरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये. पहिली कन्सेप्ट पाहिली, इन्क्रिमेंट डिक्रिमेंट झालं. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कोणाशी, कॉन्स्टंट व्हॅल्यूशी, त्या पॉइंटरमध्ये ॲड करत असताना कॉन्स्टंट व्हॅल्यू ॲड करतोय. तिसरी कन्सेप्ट पाहतोय, सबट्रॅक्शन पॉइंटर टू अनदर पॉइंटर. सबट्रॅक्शन केलं कोणतं, हा एक पॉइंटर आणि हा एक पॉइंटर आहे. पहा, i = 3. आता ह्याचा ॲड्रेस काय असेल तो, आता ही कन्सेप्ट काय आहे किंवा कशी नाही, फक्त एवढंच पाहू आपण. एक पॉइंटर आहे, हा एक पॉइंटर आहे. फॉर एक्झाम्पल पॉइंटर 1चा ॲड्रेस 1000 आहे आणि पॉइंटर 2चा ॲड्रेस 2000 आहे, सॉरी 1000 धरू, वेगळीकडे स्टोर झाला असेल किंवा काय असेल. त्याच्यामध्ये मी आपण काय केलं आहे, दोन्ही ॲड केलं आहे किंवा पॉइंटर दोन्ही ॲड केला. पॉइंटर 2, हा पॉइंटर 2 काय केला आपण, दोन्ही आपण ॲड केला, तर तो किती होईल, 108 होईल, बरोबर ना. दोन्ही इन्क्रिमेंट केला, म्हणजे दोन्ही इन्क्रिमेंट केला म्हणजे किती, गुणिले 4, म्हणजे 2 गुणिले 4 8, पॉइंटर 2 + 1008, म्हणजे हा पॉइंटर 2008 आहे आणि हा पॉइंटर, फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, एक पॉइंटरचा ॲड्रेस 1008 आहे आणि दुसऱ्या पॉइंटर 1000 आहे. ह्यांची सबट्रॅक्शन कसं होईल, फक्त एवढीच कन्सेप्ट आहे आपल्याला पाहिजे की 2 पॉइंटरचं सबट्रॅक्शन होतं, एवढं कळलं पाहिजे फक्त पॉइंटरमध्ये. मग ती कशा प्रकारे, फॉर एक्झाम्पल पॉइंटर 2चा ॲड्रेस 1008 आहे आणि एका पॉइंटरचा ॲड्रेस 1000 आहे. ओके, ह्यांची वजाबाकी केली, 1008 वजा 1000, शिल्लक काय राहील, 8 राहील, बरोबर. जर 8 शिल्लक राहिलं तर मला ह्याला डिवाईड कितीने करायला लागेल, कारण तो 4 ने इन्क्रिमेंट होत गेला आहे ना. ह्याची व्हॅल्यू काय असेल, ह्याला मला काय करायला लागेल, त्या डेटा टाईपनी, कोणत्या डेटा टाईपनी, त्या 32च्या बिटनी 4ने डिवाईड करायला लागेल. किती येईन, 2 येईन. ओके, 4 दुने 8, म्हणजे ह्या एकची व्हॅल्यू किती आली, 2 आली. ह्याचं आउटपुट काय येते किंवा कशा प्रकारचं येते, इट इज नॉट अ मेजर. फर्स्ट थिंग, एका पॉइंटरमधून दुसरा पॉइंटर वजा होतो, ही कन्सेप्ट कळली कशी होती. एका ॲड्रेसमधून दुसरा ॲड्रेस वजा केल्यानंतर जी व्हॅल्यू राहील त्याला आपण 4 बाईटने इन्क्रिमेंट केलं होतं, किंवा जर 2 बाईटने इन्क्रिमेंट केला असेल तर त्याला त्या 2ने डिवाईड करायला लागेल, किंवा 4ने इन्क्रिमेंट आपण केलेला असेल, कारण 32 डिपेंड्स ऑन अ कंपायलर सिस्टीम. मग जर 32 बिटचे असेल तर आपल्याला त्याला कितीने, 4ने डिवाईड करायला लागेल आणि देन दॅट आन्सर, इट इज अ व्हॅल्यू. म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ पॉइंटर टू अनदर पॉइंटर, ॲडिशन ऑफ 2 पॉइंटरचं होणार नाही, ह्या 2 पॉइंटरचं ॲडिशन होणार नाही, लक्षात घ्या. 1000 आणि 1000, 2008 किंवा 3008 असं पॉइंटरमध्ये होत नाही. फक्त काय होतं, सबट्रॅक्शनच होतं. पॉइंटरचं काय होतं, 2 पॉइंटरचं सबट्रॅक्शन होतं. ॲडिशन कोणतं होतं, एक पॉइंटर आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू, फक्त ॲडिशन होती. सबट्रॅक्शन व्हॅल्यू आणि पॉइंटर, किंवा पॉइंटर आणि पॉइंटर, असे 2 पॉइंटरचं सबट्रॅक्शन होईल, किंवा सिंगल पॉइंटर एक कॉन्स्टंट व्हॅल्यू सबट्रॅक्शन होईल. परंतु ॲडिशन होत असताना 2 पॉइंटरची ॲडिशन होत नाही, अशी ॲडिशन होत नाही, फक्त काय होतं, सबट्रॅक्शन होतं. लक्षात घ्या, इट इज अ मेन कन्सेप्ट इन अ पॉइंटर.
नेक्स्ट तुम्ही एक पॉइंटर, नेक्स्ट कन्सेप्ट आहे दोन पॉइंटर कंपॅरिझन, म्हणजे कंपॅरिझन करू शकता. कंपॅरिझन ऑफ टू पॉइंटर्स मध्ये वन पॉइंटर इज ग्रेटर दॅन पॉइंटर 2, पॉइंटर 1 ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, ह्या सगळ्या गोष्टी काय करू शकता तुम्ही, कम्पेअर करू शकतो. म्हणजे दोन पॉइंटर एकमेकाशी काय होतात, कम्पेअर होतात. मोठा कोण, छोटा कोण, लक्षात घ्या. इट इज अ अरिथमॅटिक पॉइंटर. आपण आज पाहिलं पॉइंटरच्या बाबतीत इन्क्रिमेंट डिक्रिमेंट होतं. ओके, ॲडिशन सबट्रॅक्शन होतं कॉन्स्टंट व्हॅल्यू बरोबर, म्हणजे पॉइंटर +1 किंवा पॉइंटर -1 ही कन्सेप्ट पाहिली आपण सेकंड. त्यानंतर थर्ड कन्सेप्ट पाहिली आपण सबट्रॅक्शन ऑफ वन पॉइंटर टू अनदर पॉइंटर, म्हणजे पॉइंटर टू मायनस पॉइंटर 1, म्हणजे एक पॉइंटर दुसऱ्या पॉइंटरमधून वजा होतो, परंतु ही गोष्ट होत नाही, ॲडिशन होत नाही, ही कन्सेप्ट कळली पाहिजे. आणि चौथी पाहिली आपण कंपॅरिझन. एक पाहिली इन्क्रिमेंट डिक्रिमेंट, दुसरी कॉन्स्टंट व्हॅल्यूशी ॲडिशन सबट्रॅक्शन होतं, देन सबट्रॅक्शन ऑफ टू पॉइंटर्स अँड कंपॅरिझन. इट इज अ ॲरिथमॅटिक थिंग्स. पॉइंटरच्या रिलेटेड मला ह्या गोष्टी माहीत असतील तर मी कशाही प्रकारचं प्रोग्रामिंग करू शकतो. देन ॲरिथमॅटिक ऑपरेटरमध्ये कोणत्या गोष्टी होत नाहीत, नेव्हर. पॉइंटरच्या रिलेटेड कोणत्या गोष्टी होत नाहीत, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ह्या तीन गोष्टी पॉइंटरमध्ये होत नाहीत. दोन दोन पॉइंटरशी, कोणत्या म्हणतो मी, टू पॉइंटर्स ऑफ, म्हणजे वन पॉइंटर प्लस पॉइंटर 1, एका पॉइंटरशी दुसऱ्या पॉइंटरशी ॲडिशन होत नाही, किंवा मल्टिप्लिकेशन होत नाही, किंवा डिव्हिजन होत नाही. ॲडिशन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ टू पॉइंटर्स. दोन पॉइंटरमध्ये ॲडिशन होत नाही, मल्टिप्लिकेशन होत नाही, डिव्हिजन होत नाही, फक्त काय होतं, सबट्रॅक्शन होतं. फक्त काय आलं, सबट्रॅक्शन होईल, परंतु डिव्हिजन होणार नाही, मल्टिप्लिकेशन होणार नाही आणि ॲडिशन होणार नाही. कशामध्ये, पॉइंटरमध्ये. दोन पॉइंटरमध्ये ॲडिशन होत नाही, मल्टिप्लिकेशन होत नाही, डिव्हिजन होत नाही. दरवेळेस मी ही खोडून सांगितले, बऱ्याच वेळा आता मी दाब देऊन सांगितलं आहे. जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारले गेले तर तुम्हाला जर हे सांगता नाही आलं त्याला मी 0 मार्क देऊन टाकेल. ठीक आहे. नेक्स्ट अजून कोणत्या गोष्टी होत नाहीत, ॲडिशन होत नाही, मल्टिप्लिकेशन होत नाही, डिव्हिजन